नमस्कार. प्रियाचा नकार खूप कठीण होता त्याच्यासाठी आणि नकार देण्याचं कारण जाणण्यासाठी हार न मानलेला सारांश आता काय करतो पाहूयात. ती रात्र दोघांच्याही आयुष्यातील भयावह रात्र होती. दोघांचेही डोळे अश्रूंनी भरले होते. प्रियालाही त्याला नकार द्यायचा नव्हता, पण त्याने तिच्या भूतकाळाबद्दल ऐकलं असतं आणि तोही इतर पुरुषांप्रमाणे वागणार तर नाही याबद्दल तिला शंका होती. म्हणून तिने मनाविरुद्ध जाऊन त्याला नकार दिला. तर इकडे सारांश प्रियाचे रात्रभर मेसेज वाचत होता. तिचा प्रत्येक शब्द त्याच्या डोळ्यात अश्रू आणत होता. अश्रू आल्यावर स्वतःचे डोळे पुसून घ्यायचा की पुन्हा त्यात पाणी भरायचं. आई ओरडू नये म्हणून तो घरात झोपायला तर आला होता, पण झोप काही येत नव्हती. जणू ही आजची रात्र त्याला नकोशी झाली होती. एक बारिश भी हो जैसी जो जिस्म नहीं दिल भिगा दे, जमाने से छुपकर सदा यूं हर बूंद में बहकर दिल का हाल सुना दे. दुसरा दिवस उगवला. रात्री प्रियाची झोप झाली नव्हती, त्यामुळे तिचे डोळे लाल झाले होते. तिला सारांशची काळजी वाटत होती, म्हणून त्याने मेसेज केला असेल म्हणून ती पाहायला ऑनलाईन आली. मेसेज तर आला नव्हता, पण रात्री 3च्या सुमारास सारांशचं नोटिफिकेशन आल्याचं तिला दिसलं आणि ती वाचू लागली. कवितेचं शीर्षक वाचताच तिचे डोळे पाण्याने भरले. तिने पुन्हा आपले डोळे पुसले आणि कविता वाचू लागली. का वाटा वेगळ्या झाल्या, मी शब्दांचा सारथी, शब्दांशीच खेळतो, चेहरा तुझाच आठवणी रंग कवितेत भरतो. जणू कित्येक बहरल्या, कित्येक हरवल्या, बेभान होऊनी काहीशा मनामनात पोहोचल्या. कविता जरी माझा प्राण त्यात तू फुंकले, कल्पनारम्य या माझ्या जगाला नवे रूप तू दिले होते. होतो जगी मी एकटा, तू आधार अभ्यासाचा, घेऊन ओंजळीत मज केलास वर्षाव प्रेमाचा. मनी विचार नव्हता कधी तू जगी यासशील, येऊ न लगत कानात मंत्र प्रेमाचा देशील. वाटे गुंतण्याची भीती गुंतणे तुझ्यात, झाले नकळत प्रेमाच्या वाटेवर मी स्वतःस स्वाधीन केले. हरवलो तुझ्यात असा की भान जगाचे उरले नाही, नजरा शोधतील तुला माझ्यात म्हणून मी पुन्हा काव्य रचले नाही. ध्यानी मनी नव्हतंच कधी तू वाटेत साथ सोडशील, भरलेल्या डोळ्यांच वेळ दूर रानात हरवशील. मग पिंजूनी काढल्या मी राना बनातील, अनोळखी वाटा फिरे माळ रानात, जरी तुझा आवाज मज चेहरा धूसर का झाला, विश्वास बसेना तू दिसेना मी झालो तुझाच दिवाना. वाटेत उभा मी तिथेच सांग, का वाटा वेगळ्या झाल्या, का वाटा वेगळ्या झाला. तर कविता वाचून तिला अश्रूंना सावरणं आणखीनच कठीण झालं होतं. ती स्वतःला आवरत होती, पण तेही तिला धड जमेना. आपण त्याला दुखावलं याचा तिला अधिकच त्रास होत होता. तिला त्या क्षणी एकटं राहावंसं वाटत होतं, पण तरीही तिला ते करता आलं नाही आणि शेवटी आपल्या कामाला लागावं लागलं. तिचे लाल झालेले डोळे बघून घरचे तिला प्रश्न विचारत होते, पण ती काहीही उत्तर देत नव्हती. उलट तिला त्याचे शब्द आठवत होते आणि अचानक डोळे भरून येऊ लागले. ती धड कामात लक्ष लावू शकत नव्हती, पण कामही करणे गरजेचे होते. तिलाही बरं वाटत नव्हतं, म्हणून मग काम लवकर आवरून बेडवर पडली आणि त्याची कविता पुन्हा एकदा वाचून काढली. पण त्याने वाचकांच्या कमेंटवर आपली प्रतिक्रिया नोंदवली नव्हती, त्यामुळे तो ऑनलाईन आला नाहीये हे तरी कळून चुकलं होतं. तिने पुन्हा एकदा त्याचे मेसेज वाचायला सुरुवात केली. वाचता वाचता कंठ दाटून आला आणि तिने पुन्हा एकदा मोबाईल बाजूला फेकून दिला. 7-8 दिवस झाले होते, पण त्याचा ऑनलाईन येण्याचा काही पत्ताच नव्हता. ती त्याचे मेसेज तर पाहत होती, पण इच्छा असूनही त्याला मेसेज करू शकत नव्हती. शिवाय तो ऑनलाईन न आल्याने वेगळ्या शंकांनी तिच्या मनात घाव घ्यायला सुरुवात केली होती आणि तिचं हृदय जोराजोरात धकधक करू लागलं. तीही गेले 8 दिवस नीट झोपली नव्हती की जेवली नव्हती, पण तिला आपल्यापेक्षाही त्याची जास्त काळजी होती. म्हणून मन घट्ट करत तिने त्याला मेसेज केला, सारांश, सॉरी, मला तुला दुखवायचं नव्हतं, पण ते करावं लागलं. खरं तर माझ्या आयुष्याचा एक भूतकाळ आहे जो मी तुला सांगायला घाबरत होते आणि तू तो ऐकला तर तूही दूर जाशील असं वाटलं, म्हणून तुला सांगत नव्हते. पण जाणवतं की तुला आत्ता जास्त त्रास होतोय, म्हणून तुला सर्व काही सांगणार आहे. आशा आहे समजून घेशील, पण त्यासाठी तुला तुझा नंबर मला द्यावा लागेल. जेव्हाही ऑनलाईन येशील तेव्हा नंबर दे प्लीज. मी वाट पाहते तुझ्या मेसेजची. प्रियाने मेसेज केला, पण तिला त्याचा रिप्लाय आला नव्हता. दुसऱ्या दिवशी पण अगदी तीच स्थिती होती. ती वाट पाहून थकली होती, तरीही त्याचा मेसेज आला नव्हता. पण तिसऱ्या दिवसाच्या सकाळी मात्र त्याचा मेसेज तिला स्क्रीनवर दिसला आणि ती खूप खुश झाली. तिने मेसेज उघडून बघितला तेव्हा त्याने फक्त आपला नंबर शेअर केला होता, बाकी काहीच बोलला नव्हता. त्यामुळे तिला थोडं वाईट वाटलं होतं, पण तरीही ती त्याच्यावर रागावली नाही. उलट त्याचा नंबर मोबाईलमध्ये सेव्ह करून घेत त्याला टेक्स्ट केला, सारांश, मी तुला रात्री 12:30 ते 1च्या दरम्यान कॉल करते.
काका जॉबवर जातील आणि मावशी पण त्यावेळी झोपली असेल, तेव्हा हीच योग्य वेळ असेल आपल्या बोलण्याची. माहिती आहे खूप उशीर होईल, पण प्लीज माझ्यासाठी थांब. तेवढा वेळ झोपू नको. माझं पूर्ण ऐकून घे आणि मग मी चुकीची आहे का ठरव. एवढं करशील ना रे माझ्यासाठी? त्याने पण ठीक आहे म्हणून रिप्लाय केला होता. प्रिया आज एका वेगळ्याच संकटात सापडली होती. विचार करून करून ती स्वतःच फार गोंधळली होती. कारण तिला वाटत होतं की सारांश देखील आपल्याला समजून घेणार नाही आणि तेच घाव पुन्हा नव्याने उठून येतील आणि असं झालं तर कदाचित मी पुन्हा उभी राहू शकणार नाही. पण त्याला सांगणंही तितकं गरजेचं होतं. त्यामुळे तिने आपल्या मनाची तयारी करून घेतली. रात्र होऊ लागली आणि प्रिया आपले काम पटापट आवरू लागली. तिची नजर फक्त घड्याळाच्या टिकटिक करणाऱ्या काट्यांकडे होती. तर कधी एकदाचा 1 वाजतो आणि त्याच्याशी बोलते तिला असं झालं होतं. अशातच तिने रात्रीचं जेवण आवरलं आणि काका जाण्याची वाट पाहून लागली. ठीक 12 वाजता काका जॉबसाठी निघाले. पण अजूनही मावशी काही झोपली नव्हती. मावशीला काही शंका येऊ नये म्हणून ती तिच्याजवळ जाऊन थोडा वेळ शांत पडली. सुमारे पाऊण तास झाला असेल. तिला जाणवलं की आता मावशी झोपली आहे. त्यामुळे बेडरूमचा दरवाजा लावत ती हॉलमध्ये पोहोचली. समोर टेबलवर पाणी ठेवलं होतं. तिने पाण्याचा भरलेला ग्लास पोटात रचला आणि शांत होऊन तिने त्याला कॉल लावला. फोनची रिंग जात होती, पण तो फोन काही उचलत नव्हता. त्यामुळे तिचं मन घाबरत होतं. कॉल कट होण्याच्या मार्गावर आलाच होता की समोरून कॉल उचलला गेला आणि जड आवाजात तो म्हणाला, सॉरी, फोन सायलेंट मोडवर होता म्हणून उचलायला उशीर झाला. प्रियाने आज त्याचा आवाज पहिल्यांदाच ऐकला होता. त्यामुळे त्या क्षणी आनंदही वाटत होता आणि त्याच्या आवाजात उदासीनता जाणवल्याने दुःखही वाटत होतं. संपूर्ण शक्ती एकवटून ती बोलून गेली, सॉरी सारांश, इतक्या उशिरापर्यंत जागावं लागलं त्यासाठी. पण माझा नाईलाज होता. आशा आहे तू समजून घेशील. समोरून शांत होत सारांश म्हणाला, ठीक आहे गं, काही प्रॉब्लेम नाही. तू बोल, काय बोलायचं आहे ते. मी ऐकतोय फक्त. तसं पण तू आधीच ठरवलं आहेस ना, मी तुला समजून घेणार नाही. सो फक्त बोलणंच ऐकणार आहे तुझं. पण मला नाही वाटत तुझा भूतकाळ काहीही असला तरी फरक पडेल. पण तुझे समाधान होईल म्हणून सांग. त्याची होणारी घालमेल बघून प्रिया अधिकच भावूक झाली होती. तिचा कंठ दाटून आला होता. तरीही तिने आपले भाव मनात लपवले आणि म्हणाली, हो सांगते. पण आधी माझ्या बोलण्यामुळे तुला इतका त्रास झाला त्यासाठी सॉरी. माझ्या मनातही नव्हतं कधी की तुला दुखवावं लागेल. मला माहीत आहे तुझं मन मोठं आहे, तेव्हा माफ करशील या वेडीला अशी माफक अपेक्षाही करते. माहिती आहे तू अपेक्षा करू नको म्हणाला होतास, तरीही मन आहे ते नकळत करून घेत. ते अपेक्षा नाही गं. त्रास कसला? तू तुझ्या मनातलं बोललीस. काही का असेना ते सत्यच होतं. त्यामुळे थोडं वाईट वाटलं. पण आता सवय करून घेईन. नको काळजी करू तू, मी ठीक आहे, सारांश म्हणाला. प्रिया लांब श्वास घेत म्हणाली, मी वागले ते चुकीचं होतं, पण माझे काही प्रॉब्लेम होते म्हणून नाही बोलू शकले. हो, पण काहीही निर्णय घेण्यापूर्वी आधी ऐकून घे मी काय म्हणते ते. मग ठरव काय ते. सारांश पुन्हा गंभीर स्वरात म्हणाला, हो सांग, मी ऐकतोय. प्रियाने हिंमत एकवटून सर्व हकीकत सांगायला सुरुवात केली. प्रियाच्या तोंडून एक शब्द बाहेर निघत होता आणि तसा तिचा अश्रूंनी देखील बांध फोडला. तर सारांश फक्त ऐकत होता. तिची हकीकत ऐकून तिच्या डोळ्यातील अश्रूंनी त्याच्या आता डोळ्यात जागा घेतली होती. फक्त त्याने ते तिला कळू दिलं नव्हतं. प्रिया क्षणाक्षणाला रडत होती. जणू ते सर्व तिच्यासमोर घडते आहे असं तिला जाणवलं आणि खरंच काही धाव तिला मनातून तोडू लागले. प्रिया रडत होती, पण प्रियाला रडण्यापासून त्याने थांबवलं नव्हतं. जणू 7 वर्षांपासून साठवलेले अश्रू आज तिचं मन हलकं करत होते आणि तीही मोकळं होऊ लागली. सुमारे 15 मिनिटं ती त्याच्याशी बोलत होती. बोलत काय, रडता रडता सर्व काही सांगत होती. तिचे दुःख बघून जणू आज आकाशही रडू लागलं आणि सारांशकडे रिमझिम पाऊस सुरू झाला. तो एका झाडाच्या आडोशाला उभा राहून तिचं सर्व बोलणं ऐकत होता. ती बोलताना देखील हुंदके देत रडत होती, पण सारांश काहीच बोलत नव्हता. तिचं बोलणं झालं तरी तो काहीच बोलला नाही. हे पाहून ती म्हणाली, बघ सारांश, तूही गप्प झालास ना हे सर्व ऐकून. म्हणूनच काही सांगत नव्हते बघ. तुला आता सांग, मी कुठे चुकले आणि तू देशील ती शिक्षा त्यासाठी. मान्य. ती रडत रडत सर्व सांगते आहे पाहून तो म्हणाला, काय बोलू आणि काय नको. चूक तुझी की आपल्या म्हणणाऱ्या लोकांची तेच कळत नाही आहे. शिक्षा तुला कसली देऊ प्रिया, आणि कोणत्या चुकीची? काय गुन्हा तरी केलायस तू?
ती अजूनही रडत आहे हे पाहून तो पुन्हा म्हणाला, तू आधी शांत हो. मी गप्प नक्कीच आहे, पण तुला वाटतं त्यामुळे नाही. तू किती हिने काय सोसलंय हे ऐकून शांत झालोय. एखादी व्यक्ती इतकं सहन करून तिला फक्त त्रासच मिळतो हे ऐकून. तुझ्यावर काही विचार मांडावे मी इतका मोठा नाही. पण प्रिया, तू जे काही सांगितलं ते ऐकून माझं प्रेम बदलेल हेही चुकीचं. उलट आहे. माझं प्रेम आणखीनच वाढलं आहे तुझ्यावर आणि महत्त्वाचा म्हणजे आदर आहे तुझा. कारण मी फक्त सहन करून आयुष्य काढणाऱ्या मुली बघितल्या आहेत, तेव्हा स्वतःच्या आत्मसन्मानासाठी लढणारी मुलगी आज पहिल्यांदाच बघतो आहे. म्हणून एक व्यक्ती म्हणून तुझा आदर करावा वाटतो. आजपर्यंत फक्त तुझ्या स्वभावावर प्रेम करत होतो, पण आज तुझी स्ट्रगल बघून, तुझा आत्मविश्वास बघून अगदीच तुझ्या सहवासात राहावंसं वाटतंय. नसतात ग प्रत्येक मुली त्यातल्या जे स्वतःसाठी लढतील, मग कारण काहीही असो. म्हणून अभिमान बाळग स्वतःचा. लोक काय बोलतच राहतात. त्यांच्या मनासारखं गेलं नाही की दूषण लावतात. त्याच पुरुषी विचारातील मोहित आहेत, ज्याला कधीच बदलायचं नाहीये. प्रिया, तू विचार केला ते योग्यच, पण प्रत्येक पुरुष नसतो का सारखा? प्रत्येक पुरुषाला शरीर नको असतं, आणि जर त्याला शरीरच हवं असेल तर ते प्रेम कसलं? मी तुझ्या मनावर प्रेम केले, शरीरावर नाही. तूच विचार कर, तुला न बघताही तुझ्या प्रेमात पडलोय, मग त्या शरीराचा मोह असेल का? मला तर फक्त तुझं मनाने व्हायचं होतं, पण तू सांगून मोकळी झालीस की मला प्रेम करण्याचा अधिकार नाहीये. एकदा सांगून तर बघायचं होतं. जिथे सर्वांना समजून घेण्याचा प्रयत्न केलाय, तिथे माझ्या खास व्यक्तीला समजून घेऊ शकलो नाही तर काय अर्थ आहे माझ्या जीवनाला? मध्येच प्रिया त्याला तोडत म्हणाली, आय लव्ह यू सारांश. तिच्या शब्दाने तो काय बोलत होता ते सर्वच विसरून गेला आणि लगेच म्हणाला, खरंच प्रिया, तुझं प्रेम आहे माझ्यावर? हो, खरंच सारांश, आय लव्ह यू. गोड गोड बोलणारे पुरुष खूप पाहिले, पण एका स्त्रीला समजून घेणाऱ्या पुरुषावर कुणाला प्रेम करायला आवडणार नाही? कुठली मुलगी असेल जिला तुझ्या प्रेमात पडायला आवडणार नाही? मी नशीबवान आहे की तुझं माझ्यावर प्रेम आहे. खरं सांगू, जेव्हापासून तुझ्या कविता वाचायला लागले तेव्हापासूनच तुझ्यात गुंतले गेले. मग तुझ्याशी बोलता बोलता केव्हा तुझी झाले ते कळलंच नाही. तू म्हणाला होतास ना, तृप्तीचं नाव घेता तू ईर्ष्या करतेस का? खरं सांगू तर तेव्हा खूप राग आला, तिचा आणि तुझाही. जेव्हा म्हणालास ना, ती कविता तिच्यासाठी आहे, असं पहिल्यांदाच होत होतं, पण का तेच कळेना. हळूहळू जाणवत गेलं की मी तुझ्याबद्दल पजेसिव्ह होत चालले आहे, आणि मी केव्हा तुझी झाले ते मलाच कळलं नाही. तू ज्यावेळी म्हणालास ना की तुझं माझ्यावर प्रेम आहे, त्या दिवशी मी खूप आनंदी होते, पण माझा भूतकाळ मला आठवला आणि तुला नकार द्यावा लागला. आजपर्यंत माझ्या आयुष्यात मी ज्याच्यावर प्रेम केलं ते सर्व सोडून गेले. म्हणून कदाचित तुला मनात असतानाही खरं उत्तर देऊ शकले नाही, पण आज उत्तर दिलं आणि मन प्रसन्न वाटत आहे. बघ सारांश, मी तुझ्यावर प्रेम करते हे नक्कीच खरं आहे, पण मी काहीच देऊ शकत नाही तुला. अगदी माझं मन सोडून दुसरं काहीच नाही रा. ना शरीर, ना आणखी काही. ना अपेक्षा करशील, ना ह्या नात्याला मी सर्वांसमोर उघडू शकते. फक्त एकच वचन देऊ शकते की माझं मन कायम तुझं असेल. तरीही देशील मला साथ? करशील माझ्यावर जीवापाड प्रेम? आणि तो हसत म्हणाला, शेवटच्या श्वासापर्यंत मी फक्त तुझाच असेल. तू म्हणशील तरी सोडून जाणार नाही. तुला ना देखा है ना कभी देखने से कुछ बदलेगा मोहब्बत तुम्ही से थी, तुम्ही से रहेगी ये पल रोता आसमां भी याद रखेगा. त्याच्या शायरीने तिचे अश्रू पुसल्या गेले आणि तिचं मन आनंदाने नाचू लागलं. ती आपले भाव लपवत म्हणाली, किती लोकांना ऐकवली आहे ही शायरी साहेब, तृप्तीला तर ऐकवली नाहीच ना आधी? आणि तो तिच्यावर हसत म्हणाला, काही किंमतच नाही बाबा आमची. प्रेयसी कधी ईर्ष्या करायचं थांबणार नाही, हेच खरं. प्रियाचा चेहरा आणखीनच खुलला आणि ती म्हणाली, तूच सांग. मधुबन में कान्हा जब गोपी से मिले राधा, कैसे ना जले राधा कैसे ना जले. का ईर्ष्या करू नये? अधिकार आहे तो माझा. आणि बरं का, आता तृप्ती मदत आली ना, दातच सोडीन तुझे. दोघांच्याही चेहऱ्यावर नकळत स्मित खुलून आलं. दुःखाचे ढग बाजूला सावरले गेले आणि त्यातून आनंद देणारा पाऊस पडू लागला होता. दोघे एकमेकांच्या शब्दात बुडाले होते आणि जणू त्यांना हा निसर्ग साथ देत होता. आवाज दोन मने एकत्र झाली होती. वाऱ्यासंग मंजूळ गाणे गाऊ लागली होती आणि एक गोष्ट सर्वांना सांगून जात होती, प्रेम करायला भावना लागतात आणि ते प्रेम समजून घ्यायला तितकंच निस्वार्थी मन हवं असतं. सोपं नाहीये या जगात निस्वार्थ प्रेम करणं, पण इतके कठीणही नसतं कुणाशी जुळणं.
साथ मनाची असली की शंकांना स्थान नसते आणि जे नातं शंकांनी सुरू होतं त्यात संपूर्ण समर्पण कधीच नसतं. मान्य आहे की लोक कबुली देऊन प्रेमाची सोडून जातात कायम, पण हेही खरंच आहे जिथे निभावायची इच्छा असते तिथे दुरावा घर करत नाही आणि जिथे इच्छा नसते तिथे प्रयत्न करूनही काहीच मिळत नसतं. काळ बदलला तसे माध्यम बदलले. निरागस प्रेम स्वार्थी बनलं, पण अजूनही प्रेमावरचा विश्वास कमी झाला नाही. जरी बदलवली व्याख्या प्रेमाची सर्वांनी आपल्याला साजेशी, पण प्रश्न करण्याच्या नादात सर्व विसरले की एकमेकांच्या मनाशी मन सहज जुळणं तितकंही सोपं नाही आणि इतकं होऊनही ते जुळत असेल तर ते नातं नक्कीच खास असतं, कारण त्याला भीती नसते जगाची. पाहूयात प्रियाचं पुढचं आयुष्य काही खास क्षण घेऊन येणार आहे, तर पाहायला विसरू नका पुढील कथा. आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा.